नमस्कार, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाला काहीतरी गोष्ट किंवा काहीतरी काव्य सांगावं वाटलं म्हणून भगवद्गीतेची निर्मिती ही मुळीच झालेली नाही आहे. भगवद्गीता हे मानव कल्याणासाठी, धर्म कल्याणासाठी, धर्म पुनर्स्थापनेसाठीचा मार्गदर्शक असा हा अमूल्य ग्रंथ, अमूल्य ठेवा म्हणून समोर आलेला आहे. मानवता जीवनरूपी रणक्षेत्रात जेव्हा हतबल होते, जेव्हा व्यथित होते, जेव्हा ती काही करू शकत नाही या मानसिकतेमध्ये जाते, तेव्हा साक्षात परमेश्वर येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शन स्वरूपात भगवत गीता ही निर्मिल्या जाते किंवा त्याची निर्मिती होते. आता भगवद्गीता म्हणजे काय? तर भग म्हणजे भगवान आणि वद म्हणजे त्यांनी त्यांच्या मुखातून वदवलेली गीता किंवा अमृत किंवा सार किंवा आपण ज्याला म्हणू की माहिती किंवा नॉलेज. तर भगवद म्हणजे साक्षात परमेश्वराने, साक्षात भगवंतानी त्यांच्या मुखातून वदवलेली अशी गीता म्हणजे भगवत गीता होय. आता हा भगवद्गीता ग्रंथ जो आहे, हा ग्रंथ अरण्यक नाही आहे, कारण तो अरण्यामध्ये लिहिलेला नाही आहे किंवा हा जो या ग्रंथाची जी निर्मिती आहे ही ऋषीमुनींच्या शांत आश्रमामध्ये किंवा समुद्राच्या किंवा नदीच्या तीरावरती किंवा हिमालयाच्या पायथ्याशी अशा प्रकारे या ग्रंथाची निर्मिती झाली नाही. तर हा जो ग्रंथ आहे याची निर्मिती ही रणांगणावरती झालेली आहे. त्यामुळे मनुष्य जेव्हा व्यथित असतो, जेव्हा रणांगणावरती जो चोहू बाजूंनी गुंतलेला असतो, घेरलेला असतो, त्या व्यथित मनाला मार्गदर्शन करण्यासाठीच भगवद्गीतेची निर्मिती ही झालेली आहे. त्यामुळे भगवद्गीतेला ही निश्चितच अपेक्षा नाही आहे की तुम्ही शांत असताना हा ग्रंथ वाचला पाहिजे, तुमचं मन स्थिर असताना हा ग्रंथ वाचला पाहिजे. उलट तुम्ही जेव्हा व्यथित आहात, तुम्ही जेव्हा संघर्षग्रस्त आहात, तुम्ही जेव्हा चिंतेत आहात, तुम्हाला जेव्हा कुठला मार्ग सापडत नाही, त्यावेळेस निश्चितच भगवद्गीता हा तुम्हाला मार्गदर्शक गुरु म्हणून निश्चितच समोर येऊ शकतो त्या ठिकाणी. असं हे भगवद्गीतेचं वर्णन या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. महाभारताच्या 1,00,000 श्लोकांमधलं जे भीष्म पर्व आहे, त्या भीष्म पर्वातील चॅप्टर 23 ते 40 हा जो एक म्हणजे हा जो एक कालखंड आहे किंवा हे जे प्रकरण आहेत, या प्रकरणातील जे 700 श्लोक आहेत, त्या 700 श्लोकामध्ये भगवद्गीतेची निर्मिती किंवा भगवद्गीता त्यामध्ये सामावलेली आहे. जे उपनिषद आहेत, त्या उपनिषदांचा सार म्हणजे भगवद्गीता आहे. असं म्हटलं जातं की तुम्ही उपनिषद वाचू नका, तुम्ही कुठला ग्रंथ वाचू नका, पण तुम्ही भगवद्गीता वाचा आणि भगवद्गीता ही वाचत राहा. तुम्हाला निश्चितच त्यातून मार्गदर्शन मिळेल आणि धर्माधारित आपण जीवन कसं जगलं पाहिजे, धर्माधिष्ठित आपलं आयुष्य कसं असलं पाहिजे, यानुसार तुम्हाला आपल्याला सर्वांना त्यामध्ये निश्चितच मार्गदर्शन मिळेल. अशा प्रकारचा हा भगवद्गीता ग्रंथ आहे. आता या भगवद्गीतेमध्ये एक ओळी येते किंवा एक ऋचा येते किंवा एक श्लोक येतो. आता या 700 श्लोकांपैकी प्रत्येक श्लोक हा या श्लोकावरती मोठं विश्लेषण होऊ शकेल अशा प्रकारचे हे विविध प्रकारचे श्लोक आहेत, अशा प्रकारचे हे शब्द आहेत. आता या भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवाः. अशा प्रकारचा हा श्लोक आहे. तर मित्रांनो, धृतराष्ट्र म्हणजे काय? तर संस्कृत भाषेमध्ये जर आपण विसर्ग केला तर धृत म्हणजे घट्ट पकडणे किंवा आपण ज्याला म्हणू की पक्क पकडणे, आणि राष्ट्र म्हणजे नश्वर भौतिक वस्तू किंवा नश्वर भौतिक विचार. तर माणूस जेव्हा नश्वर भौतिक विचारांना घट्ट जखडलेला असतो, घट्ट पकडून ठेवतो, तेव्हा मनुष्य हा धृतराष्ट्राच्या स्वरूपामध्ये किंवा धृतराष्ट्राच्या रूपामध्ये वावरत असतो. जेव्हा माणूस धृतराष्ट्र होतो तेव्हा त्याला चांगल्या गोष्टी दिसत नाहीत, आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधल्या जाते.
द्रोणाचार्यांच्या डोळ्यावरती अशीच पट्टी बांधल्या गेली होती, ती अश्वत्थामासाठी. अश्वत्थामाचे जे काही चांगुलपणा होता, जे काही चांगले गुण होते, त्याचे चांगलं कर्तव्य होतं, हे द्रोणाचार्यांना त्या ठिकाणी हे दिसलं नव्हतं. मित्रांनो, मोह जेव्हा वाढतो तेव्हा शोक निर्माण होतो. मोह वाढला की आम्ही धृतराष्ट्र होण्याकडे आमची वाटचाल सुरू होते. कारण धृतराष्ट्र हे आंधळं मन आणि मोहित बुद्धीचं प्रतीक आहे. महाभारतामध्ये बुद्धीचं प्रतीक हे गांधारीला म्हटलेलं आहे. गांधारीला त्या 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 ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे मोहित मन, भ्रमित बुद्धी याचं जे प्रतीक आहे ते प्रतीक म्हणजे धृतराष्ट्र आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते, एक क्षण असा येतो, काही क्षण असे येतात की त्या क्षणामध्ये मनुष्य हा निश्चितच धृतराष्ट्र होत असतो. आणि अशा वेळेस महानातला महान महात्मा जरी असला तरी तो विविध प्रकारच्या चुका त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला दिसतो. त्यामुळे धर्मराज युधिष्ठिर हे द्यूत खेळले होते. म्हणायला ते धर्मराज होते, परंतु त्यांनी अधर्माचं कार्य त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळतो. आता हा जो श्लोक आहे, युधिष्ठिर धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आता हे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र काय आहे? तर क्षेत्र म्हणजे काय? तर क्षेत्राचे या ठिकाणी 3 प्रकार येतात: रणक्षेत्र, धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र. आता कुरुक्षेत्र म्हणजे काय? तर कुरु हा वंश आहे की जो व्यक्ती आपल्या परिवाराला केंद्रस्थानी ठेवून आपलं कार्य करतो. म्हणजे एखादा व्यक्ती नोकरी व्यवसाय करताना परिवार केंद्रस्थानी ठेवून आपलं कार्य करतो, मग त्यामध्ये त्याला काहीच दुसरं दिसत नाही, तर तो कुरुक्षेत्रावरती कार्यरत होतो, असं आपण आपल्या दैनंदिन भाषेमध्ये उदाहरणामध्ये आपण असं पाहू शकतो. रणक्षेत्र म्हणजे काय? तर जो व्यक्ती आपलं कार्य म्हणजे आपली नोकरी असेल, आपला व्यवसाय असेल, तो प्रोफेशनली काम करतो, जो प्रोफेशनली पार पाडतो, त्याला फक्त ते एक कर्तव्य म्हणून 100% त्याला द्यायचे असतात, त्याला ते काम करायचं असते. त्यामुळे त्याच्यासाठी परिवार हे दुय्यम स्थान असतं. त्याला त्याची प्रमोशन्स घ्यायचे असतात, त्याचा मान सन्मान प्रतिष्ठा ही वाढवायची असते. तो वाढवण्यासाठी ते कार्यरत असतो. अर्थात हे चुकीचं नाही आहे, परंतु त्याला त्यात पुढे कार्य करायचं असतं. त्याला परिवार हे सेकंडरी असतं, त्याला आपली फॅमिली ही सेकंडरी असते. असे व्यक्ती हे रणक्षेत्रावरती कार्यरत असतात. धर्मक्षेत्र म्हणजे काय? तर मोरॅलिटी, राईटनेस, सत्यता, न्यायप्रियता, असे व्यक्ती की ज्यांना धर्माधिष्ठित, धर्मप्रिय, धर्माने सांगितलेल्या आचरणानुसार कार्य करायचं असतं. मग त्यामध्ये त्यांना सगळे सोयरे, परिवार, मित्र हे कोणीही त्यांना मध्ये चालत नाही किंवा त्याला ते गिनत नाहीत. असे व्यक्ती कार्य करताना ते धर्मक्षेत्रावरती कार्य करतात. तर मित्रांनो, महाभारताचं जे युद्ध आहे ते अर्जुनासाठी कुरुक्षेत्र होतं, कारण त्याला त्या युद्धामध्ये सगळे सोयरे, मित्र हे सर्व दिसत होते. दुर्योधनासाठी हे युद्ध होतं हे रणक्षेत्र होतं, कारण तो प्रोफेशनली त्या युद्धामध्ये उतरला होता. त्याला जिंकणे किंवा हारणे याबद्दल त्याला काही देणं घेणं नव्हतं, त्याला युद्ध करायचं होतं. आणि कृष्णाला हे युद्ध मात्र धर्माची पुनर्स्थापना करणारं युद्ध त्याला ते हवं होतं, किंवा त्यासाठी तो त्या रणांगणावरती उपस्थित होता. त्याला धर्माची पुनर्स्थापना करायची होती, धर्मासाठी हे युद्ध तो पाहत होता. म्हणून कृष्ण हे धर्मक्षेत्रावरती कार्यरत होते. मित्रांनो, आपण आपलं जीवन जगताना हे कुरुक्षेत्रासारखं जगतो, रणक्षेत्रासारखं जगतो की धर्मक्षेत्रासारखं जगतो, याचा विचार आपण निश्चितच केला पाहिजे. या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.